महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा। बघूया सविस्तर बातम्या। अकोला तालुका परतूर जिल्हा जालना या गावातील ग्रामपंचायतच्या विरोधात काही ग्रामस्थांनी काही दिवसापूर्वी उपोषण लावले होते। ग्रामपंचायतीने केलेला भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी हे उपोषण होते। याविषयी दोन्ही गटांनी परस्पर विरोधात जिल्हा परिषद जालना येथे आपले म्हणणे मांडले होते। अकोली गावात भ्रष्टाचार झाला किंवा नाही यासाठी जिल्हा परिषदने एक समिती गठीत करण्यात आली होती, पण 1.5 महिना उलटूनही भ्रष्टाचार झाला किंवा नाही याचे कोणतेही कारणे समितीने दाखवलेले नाही। गावामध्ये रस्ते, विहिरी, शेततलाव, पॉवर ब्लॉक, रोड या कामामध्ये भ्रष्टाचार झाला व याचे पुरावे ग्रामस्थांकडे आहेत। उपोषणकर्ते यांच्या म्हणण्यानुसार काही शेतामध्ये विहिरीच्या नावावर पैसे उचलण्यात आलेले होते, शेततलावाच्या नावावर पैसे उचलण्यात आलेले होते, रस्त्याच्या नावानं पैसे उचलण्यात आलेले होते। सर्व गावामध्ये झालेल्या कामाचा भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे व ग्रामपंचायतीतील काही सदस्यांच्या दादागिरीमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण सध्या पसरले आहे असे ग्रामस्थांनी सांगितले। पण भ्रष्टाचार झाला किंवा नाही हे अद्याप गुलदस्त्यातच आहे। मग शासनाचा एवढा निधी गेला तरी कुठे याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी। माझं नाव रवी प्रकाश भानुशे, राहणार अकोली, तालुका परतूर, जिल्हा जालना। आता आपण इथं उभे आहेत पिंपरी रोड ते नेब यांचे शेत असं या रोडचं पानन रस्त्याचं नाव आहे। आणि हा रस्ता झालेला 24 लाख, या रस्त्याचे पैसे उचलले 24,37,382। 6 महिने झाले त्याचे पैसे उचलून। आणि रस्त्याची जर अवस्था पाहिली तर याच्यावर सोलिंग जी असते रस्त्याला, ती सोलिंग तर कुठं दिसतच नाही, पण मोठमोठे मुरुमाचे दगड आणि मुरुम हे असं टाकलेला आहे। हा रस्ता मेजरमेंटमध्ये भरत नाही, ना किलोमीटरमध्ये, ना रुंदीत आणि लांबीत, ना म्हणजे कसलाच मेजरमेंटमध्ये नाही हा रस्ता। आणि सगळे संगमत ग्रामसेवक, रोजगार सेवक, सरपंच आणि अधिकारी, संबंधित अधिकारी यांच्या सगळं संगमताने यांनी 25 लाख रुपये रस्त्याचे उचलण्यात आलेले आहेत। आणि पूर्ण बोगस दर्जाचा रस्ता आहे। जर तुम्ही पाहिलं तर असं इतकं निष्क्रिय दर्जाचं काम आहे। तर माझी शासनाला एक विनंती, आम्ही जे तुम्हाला आता लोक अर्ज केलेत, तुम्ही जी आम्हाला समिती नेमून दिली अर्जाची, तर तुम्ही या हे बघा, त्यावेळेस तुम्हाला कळन की खरोखरच यांनी इतका मोठा भ्रष्टाचार केलेला आहे की त्यावेळेस कळन शासन हे कशामुळे गप्प बसतंय। का याच्या सगळे अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी, कलेक्टर, तहसील हे सगळे याच्यात मॅनेज आहे। हे असा जर प्रकार असन तर मग आम्ही न्याय कोणाला मागायचा आहे? जर न्याय आम्हाला नाही भेटला 8 दिवसात तर आम्ही एकतर आत्मदहन करू, नाही तर मग पुढं मुंबईला जाऊ, मग आम्हाला उपोषणाला बसणं किंवा नाही तर मग आमच्या जीवाचं आत्मदहन करणं हे आमच्याकडे पर्याय आहेत। राहणार अकोली, तालुका परतूर, जिल्हा जालना। मागील काही दिवसापासून आम्ही आमच्या गावात होणारा, अकोली ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अर्ज दिले, तहसीलला, पंचायत समितीला, CO ऑफिसला, जिल्हाधिकारी कार्यालयात, पण याची कोणतीही चौकशी किंवा काही होत नाही आहे। आता ह्याच रस्ता बघा, हा मातोश्री पांधन रस्त्यामधून रस्ता पूर्ण झाला आहे। 23,85,000 रुपये या रस्त्याचे पूर्ण उचललेले आहेत, पण रस्त्याचं साधं खांदकामही झालेलं नाही, एक दगडही टाकलेला नाही किंवा एक मुरुमसुद्धा टाकलेला नाही। इथं पूर्ण 1 किलोमीटरचे पैसे कुशल आणि अकुशल पूर्ण उचललेले आहेत। या रस्त्याचे नाव आहे अकोली रोड ते खुळे यांचं शेत। पूर्ण 1 किलोमीटरचे पूर्ण पैसे हे ग्रामसेवक, सरपंच आणि संबंधित अधिकाऱ्याच्या संगनमताने पूर्ण उचललेले आहेत। या जे शासन पैसे देत आहे की वाद होऊ नये, लोकांना शेतात जायला रस्ता सोपा व्हावा, हे पैसे पूर्ण उचललेत। याला शेतकऱ्याचा कोणताही लाभ झालेला नाही या रस्त्याला। तरी माझं नाव अरुण वसंतराव देशमुख, तालुका परतूर, जिल्हा जालना। माझा हा गट नंबर 90, याच्यामध्ये ही अशी विहीर करून ठेवलेली आहे। हिचे पैसे किती उचलले, काय उचलले, काही मला कल्पना नाही। पूर्ण उचलले पैसे असं दाखवायले, त्याच्या पाहिलं आम्ही पेपरवर, हे असं खेळखंडोबा करून ठेवलेला आहे। त्याच्यानंतर करायला गेलो, 2 वेळेस विचारलं तर ते काही बोलच नाहीत, करायची का नाही करायची काय सांगच नाहीत, असं झालं। ते पुन्हा ते डेअरिंगमुळं आम्ही काय बोलू, त्याला आम्ही गरीब माणसं, अल्पभूधारक शेतकरी, 5 एकर जमीन आहे, ह्या जमिनीमुळं मला काही बोलता येईना, काय होईना, असं भानगड झाली। कोणी हे रोजगार सेवक, हे सरपंच, समजेच ते आता त्याचे ते ग्रुपच आहे तेवढा त्याचा, ग्रामसेवक ते समजे। आता ज्याने माघारी सह्या केल्या, कसे पैसे उचलले, कसे नाही ते त्यालाच माहिती आहे। माझ्या नावावर का सही मी सही केलेली नाही कुठली काही, आणि मला माहिती बी नाही काही।
एवढं करून ठेवलंय, पुन्हा म्हणले काय करायला करा म्हणलं तर बोलतच नाहीत किती वेळ तरी.